त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये, राजेंद्र अण्णांनी गैरसमज करून घेऊ नये, त्यांचे लहान बंधू अमर देशमुखांनी गैरसमज करून घेऊ नये. धुराड पेटवणार म्हणजे काय? आता कवठेमंकाळ कारखान्यालाही मी मदत करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे काय, आम्ही सगळे त्यांच्या मागे आहोत आणि ती कारखाना चालू झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आमचे कारखाने बळकवण्याची भूमिका नाही. एक नेते महाराष्ट्रात आले तिकडे आष्ट्याला आणि सांगितलं की इथला कारखाना संभाजी पवारांचा जयंत पाटलांनी घेतला. अरे व्यंकप्पा पत्की आणि संभाजी पवार माझ्या मागे लागून लागून भेंडाळले, डोळ्यात अश्रू काढून म्हटले, साहेब हे तुमच्याकडे घ्या, आम्हाला हे चालवता येणार नाही. ते तसेच देत होते. मी वन टाइम सेटलमेंट केलं. बँकांना 5-6 बँकांना बोलवलं. बँका काहीतरी मला आता आठवत नाही पण 70-75 कोटी रुपये होते. त्यांना गोड बोलून 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 मी कमी आणलं. तेवढी रक्कम राजाराम